नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या तारखेपासून राशन कार्ड धारकांचे राशन होणार कायमचे बंद। ते अगोदर हे करा काम काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, शिधापत्रिका म्हणजे जीवनाचे एक महत्त्वाचे घटक आहे। ही राज्य सरकारकडून दिली जाते आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये लाभ घेता येतो। शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य, केरोसिन इत्यादी मूलभूत वस्तूवर सवलत मिळते। कोट्यवधी लाभार्थ्यांना या लाभाचा फायदा होतो आणि ते त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास मदत करतात। तसेच मित्रांनो, मोफत दालचिनी, मीठ आणि इतर वस्तू शिधापत्रिकांसाठी मोफत वस्तू मिळत असतात। सरकारने सध्या डिसेंबर 2023 पर्यंत कोट्यवधी शिधापत्रिक धारकांना मोफत दालचिनी, मीठ आणि इतर वस्तू पुरवल्या आहेत। ही योजना कोविड-19 महामारीच्या काळात सुरू झाली होती आणि त्यानंतरही तिचा लाभ शिधापत्रिक धारकांना मिळत आहे। मित्रांनो, 2024 मध्ये अनेक लोक रेशन कार्डचा लाभ घेत आहेत आणि ते आणखी पुढे घेणार आहेत। म्हणून आपल्या आधार कार्ड हा शिधापत्रिकेसह अपडेट करणे फार गरजेचे आहे। काही कुटुंबांनी आपला आधार कार्ड आणि रेशन कार्ड परस्परसंबंधित केलेले आहेत, त्यामध्ये आपले नाव शिधापत्रिकेतून वगळले जाऊ शकते जर आपण आपला आधार कार्ड अपडेट न केल्यास। मित्रांनो, ज्या लोकांकडे शिधापत्रिका मिळवण्यासाठी काही सोपे पायरी आहेत, ज्यांच्याकडे नाही त्यांनी बघा। सर्वप्रथम आपला निवास कोणत्या क्षेत्रात आहे हे ठरवा। आपला निवास क्षेत्रातील संबंधित नागरिक, अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा। आधार कार्ड, पॅन कार्ड, राहण्याचा पुरावा, जन्मतारीख इत्यादी कागदपत्रे सादर करा। संबंधित अधिकाऱ्याकडून शिधापत्रिकेसाठी अर्ज भरा। अर्ज प्रक्रियेनंतर सक्षम अधिकाऱ्याकडून शिधापत्रिका मिळवा। ज्या शिधापत्रिक धारकाचे रेशन कार्ड बंद झाले आहे त्यांनी काय करावे? मित्रांनो, काही शिधापत्रिक धारकांचे रेशन कार्ड बंद झाले असले तरी किंवा त्यांचे नाव शिधापत्रिकेतून वगळले गेले असले, अशा परिस्थितीत त्यांनी काही महत्त्वाचे पाऊल उचलले हवेत। सर्वप्रथम म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशनची सुविधा कोणाला देण्यात आली होती याची माहिती घ्या। 2023 नंतर या सुविधेसंबंधी काय घडत आहे याची माहिती बघा। तुमचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपडेट असल्याची खात्री करा। तांत्रिक अडचणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा। आवश्यक ते कागदपत्रे जमा करून नवीन रेशन कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करा। शिधापत्रिक धारकांसाठी सरकारची अन्य महत्त्वाची सुविधा आहे। मित्रांनो, शिधापत्रिक धारकांना अन्नधान्य व केरोसिन या मूलभूत वस्तूंवर सवलती मिळत असल्या तरी सरकार त्यांना इतर महत्त्वाच्या सुविधाही पुरवत आहे। सर्वप्रथम म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना। या योजनेअंतर्गत शिधापत्रिक धारकांना कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते। तसेच प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेअंतर्गत शिधापत्रिक धारकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। तिसरी गोष्ट म्हणजे उज्ज्वला योजना। या योजनेअंतर्गत शिधापत्रिक धारकांना गॅस कनेक्शन व इंधन खर्च मिळतो। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, या योजनेअंतर्गत शिधापत्रिक धारकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतात। या प्रमुख योजनेव्यतिरिक्त सरकार शिधापत्रिक धारकांसाठी अनेक अन्य कल्याणकारी उपाययोजना राबवित आहे। त्यामुळे शिधापत्रिक धारक हे अत्यंत महत्त्वाचे घटक ठरतात आणि त्यांच्यासाठी सरकारची काळजी व प्रयत्न सतत सुरू आहेत। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। धन्यवाद।